Hello dear students, this is Pragati. Here is polynomials exercise 2.4 question number 1. Use suitable identities to find the following products. तर आपल्याला ह्या पूर्ण एक्सरसाइजमध्ये एक आयडेंटिटीवर काम करायचं आहे. तर पूर्ण टेक्स्टबुकमध्ये जेवढे काही 8 तुम्हाला आयडेंटिटीज दिलेले आहेत ते पूर्ण लिहिणे, तुमच्या डोळ्यासमोर भिंतीवर चिपकवून ठेवणे आणि रोज न पाहता ह्या सगळ्या आयडेंटिटी कमीत कमी 1 हप्ताभर तरी मुलांना तुम्हाला लिहायच्या आहेत. तर क्वेश्चन नंबर 1 मध्ये 2 आयडेंटिटी येतात आहे. आयडेंटिटी 3rd आणि आयडेंटिटी 4th. म्हणजे x + a आणि x + b ही आयडेंटिटी आपल्याला वापरायची आहे. तर आपल्याला काय मिळतं, x² + a + b × x आणि मग a × b लास्टमध्ये. ही आयडेंटिटी आपल्याला इथे लिहायची आहे. ती आपण पहिले लिहून घेऊ आणि मग सॉल्व करू. चला तर हा आपला x + a आहे आणि हा x + b आहे. आपली आयडेंटिटी काय आहे, x + a + x + b = आपल्याला मिळते x² + a + b × x आणि + a × b. मग आता आपला हा a आहे आणि हा b आहे. आता व्हॅल्यू पुटअप करूया आपण. x² ॲज इट इज राहणार प्लस a + b म्हणजे इथे आपल्याला 4 + 10 × x आणि प्लस इथे आपल्याला मिळतं a × b म्हणजे 4 × 10. नेक्स्ट स्टेपवर काय मिळतं आपल्याला, x² प्लस हे झाले 14 आणि x म्हणजे हे 14x + 40. आता असंच दुसरं पण करूया आपण. पहिले आपण आयडेंटिटी लिहून घ्यायची = x² + a + b × x आणि a × b. हा आपला a आहे, हा आपला b आहे. मग x² प्लस a म्हणजे 8, b म्हणजे -10 × x आणि प्लस 8 × -10. काय भेटतं आपल्याला, x². आता पहा मुलांनो, हा -2 भेटला तर तुम्हाला -2x मिळणार आणि इथे -80. सेम इथे पण करूया आपण. आयडेंटिटी मिळते x² + a + b × x + a + b. तर पहा हे दोन सारखंच आहे. तर हा आपला a आहे, हा आपला b आहे आणि हा x आहे. तर मग 3x² प्लस हे म्हणजे काय, 4 - 5 × 3x आणि प्लस 4 × -5. तर सॉल्व करूया. 3चा स्क्वेअर 9, x². आता पहा इथे आपल्याला -1 भेटला, -1 × 3x तर -3x, तर -3x इथे भेटला आणि 4 × 5 = 20, -20. आता आपण 4th आणि 5th करूया. तर 4th मध्ये आपल्याला पहा मुलांनो, y² आहे आणि हा जो a आणि b इथे वेगवेगळा होता वरती, इथे सेमच आहे. फक्त इथे साइन चेंज आहे. म्हणजे आपण इथे 3rd वाली आयडेंटिटी लावू शकतो, x + y × x - y, x² - y². तर ही आयडेंटिटी आपण इथे लावणार आहोत. तर आपल्याला हा आपला x आहे आणि हा आपला y आहे. म्हणजे काय, y² त्याचा होल स्क्वेअर -y² म्हणजे 3/2 याचा स्क्वेअर, x² - y². तर इथे y⁴ भेटला आपल्याला आणि इकडे भेटला 3चा स्क्वेअर 9/4. ठीक आहे. हे पण आपल्याला असंच करायचं आहे. 3 दोन्हीकडे इथे फक्त साइन चेंज आहे ब्रॅकेटमध्ये. तर आपल्याला x² - y² हीच प्रॉपर्टी लावायची आहे. म्हणजे x² - y². तर x² म्हणजे काय, 3चा स्क्वेअर, y म्हणजे काय, 2xचा स्क्वेअर. तर आपल्याला काय मिळालं, 9 - 4xचा स्क्वेअर. अशा प्रकारे हा क्वेश्चन संपतो आहे. If you understand well, then please type yes in the comment. Thank you for watching.